नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। आताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी हाती आली आहे। भारतीय हवामान विभागाच्या मुंबई कार्यालयाने आज सायंकाळी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 तासात महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। या काळात विजांचा कडकडाट, मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। विशेषतः ज्या ठिकाणी खुले मैदान आहे किंवा झाडे आणि विजेचे खांब आहे अशा ठिकाणी नागरिकांनी थांबू नये। तसेच नागरिकांनी वादळी वाऱ्याच्या वेळी नेमकी काय काळजी घ्यावी हे आपण पाहूयात। घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, विजेचे खांब आणि तारांपासून दूर राहा, झाडाखाली उभे राहणे टाळा, खुल्या मैदानात किंवा उंच ठिकाणी थांबू नका, वाहने सावकाश चालवा आणि गरज नसल्यास प्रवास टाळा। आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा। याशिवाय हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आपल्या परिसरातील हवामानाचा अंदाज घेतल्यानंतरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे। अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे योग्य ती तयारी करून ठेवावी। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।